या गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बसा. थँक्यू. कुठून आलात बरं तुम्ही? सर माझं मूळ गाव वाशिम आहे आणि सध्या मी नागपूरला जॉब करतो. नागपूरला काय जॉब करता बरं सध्या? सर मी GST विभागामध्ये राज्यकर निरीक्षक म्हणून जॉब करतो. बरं. तुम्ही आधी शिक्षक म्हणून पण जॉब केलेला आहे? येस सर. कोल्हापूर. कोल्हापूरला होता? येस सर. बरोबर. ओके. झेडपीला होता का? हां, जिल्हा परिषद कोल्हापूर. बरं. आता मोठ्या प्रमाणावर शिक्षक जे आहेत तर ते सिव्हिल सर्व्हिसकडे येत आहेत बघा. तुमच्याकडे आता तुम्ही जवळपास जे आहे 7 ते 13 जवळपास 6 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला शिक्षक म्हणून होता. 10 वर्ष 12 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असणारे शिक्षक सुद्धा सिव्हिल सर्व्हिसमध्ये इंटरेस्टेड आहेत. काय कारण आहे याचं? सर मला असं वाटतं की ते स्वतःला अपग्रेड करण्यासाठी सिव्हिल सर्व्हिसमध्ये येतात. तुम्ही शिक्षक म्हणून एका शाळेपुरते मर्यादित असता पण शिक्षणाधिकारी म्हणून तुम्ही पूर्ण जिल्ह्यावर प्रभाव पडू शकता. पण त्यांचे प्रेफरन्सेस तसे पण नाही आहे. एव्हरीवन वॉन्ट्स DC. त्यांचे निश्चित मला माहित नाही सर, पण माझा प्रेफरन्स त्या क्षेत्रातला नाही. आपण तुमच्याबद्दल बोलतच ना, आपण इन जनरल बोलतोय. ओके. कदाचित सर ते सॅटिस्फाईड नसतील त्यांच्या. आणि हे असं फक्त शाळेपुरतं मर्यादित असं नाही आहे ना. तुम्ही पिढ्याच्या पिढ्या घडवता तुम्ही. शिक्षण एक एवढी मोठी गोष्ट आहे. प्लेटो काय म्हटलं होता? प्लेटो माहिती आहे तुम्हाला? येस सर. प्लेटोने असं स्टेटमेंट केलं होतं की शिक्षकाकडे जी शक्ती आहे किंवा जी पॉवर आहे त्याच्याबद्दल प्राईम मिनिस्टर स्वप्नात पण विचार करू शकतात. करेक्ट. याला कुठंतरी तर आपल्या प्रशासनामध्ये किंवा समाजामध्ये सुद्धा हे झालं. शिक्षकाचा दर्जा दिवसेंदिवस. पूर्वी सर शिक्षकांना मानाचं स्थान होतं समाजामध्ये. आज तसं राहिलं नाही. आणि काही देशामध्ये शिक्षकांना खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीट केले जाते ॲज म्हणजे पैशाच्या म्हणजे सॅलरीच्या बाबतीमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये. तर आज आपलं लक्ष तेवढं शिक्षणाकडे दिसत नाही सर. बरं. तुम्ही स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून आता सध्या नागपूरमध्ये. बरोबर. मूळ तुमचं वाशिम आहे. कोल्हापूरमध्ये तुम्ही राहिलेला आहात. येस सर. आता तुम्ही विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा तेवढासा विकास झालेला नाही आहे. काय कारण वाटतात बरं तुम्हाला? सर मुळात सर विदर्भामध्ये काही समस्या आहेत की विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये जास्त पाऊस पडतो. पश्चिम विदर्भ हा दुष्काळग्रस्त आहे. सहकार क्षेत्र चांगल्या पद्धतीनं रुजलं नाही सर. आणि तिथं उद्योगधंद्याचा विकास कमी प्रमाणात आहे ॲज कम्पेअर टू पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पुणे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे सर की तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाही. बरं. काय झालं बरं असं? नेमकं काय कारण आहे याचं? सर जी दांडेकर समिती, माननीय दांडेकर समिती यांनी सांगितलं होतं की जो अनुशेष पूर्ण द्यायला हवा तो अद्यापही पूर्ण अनुशेष प्राप्त होत नाही सर. विदर्भाने किती मुख्यमंत्री दिलेत बरं महाराष्ट्राला? सर मुख्यतः विदर्भाने 3 मुख्यमंत्री दिले सर. आणि 4 मुख्यमंत्री दिले सर. त्यांची नावं सांगू शकता तुम्ही? येस सर. वसंतराव नाईक हे पहिले होते सर. त्यानंतर त्यांचे सुधाकर नाईक त्यांच्याच कुटुंबातील. देवेंद्र फडणवीस साहेब आता रिसेंटली काही वर्षापूर्वी. आणि एक मी सुरुवातीचे विसरतो सर त्यांचं नाव. बरं. मारुतराव कन्नमवार. येस सर. त्यांचं काय कार्यकाळ होता मुख्यमंत्री पदाचा? यशवंतराव चव्हाण सरांच्या नंतरचा कार्यकाळ. वर्ष? एक्झॅक्ट वर्ष मला नाही. बरं. मग आता तुम्हाला एवढे सगळे CM झालेले आहेत तरी सुद्धा अनुशेष का बाकी राहिला बरं? किंवा त्यांच्या काळामध्ये ती डेव्हलपमेंट का नाही होऊ शकली? काय वाटतं तुम्हाला? सर फक्त मुख्यमंत्री असून चालत नाही सर. मंत्रिमंडळात जे मंत्रिमंडळाचा वाटा असतो तो पण प्रॉपरली विदर्भाला मिळत नाही सर. आता किती आहे बरं विदर्भाच्या मंत्रिमंडळामध्ये? किती लोक आहेत आता सर? एक्झॅक्ट आकडा मला माहित नाही, पण कोण कोण आहे तुम्हाला माहित आहे? काही नावं सांगू शकता तुम्ही? देवेंद्र फडणवीस सर आहेत सर, की उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर संजय राठोड सर आहेत. बस एवढंच नाव. बरं. तुमचे प्रेफरन्सेस सांगा बरं. सर असिस्टंट कमिशनर ऑफ GST, एज्युकेशन ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर आणि DSP. तुम्ही का नाही घेतला माझे एज्युकेशन ऑफिसर 1 नंबरला आता? सर मी सध्या GST विभागामध्ये काम करतो मागील 10 वर्षापासून. GST विभागाबद्दल माझा अनुभव आणि माझी आवड त्यामुळे पहिला. बरं. आता हे पण टिपिकल एका विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित असणारे पद आहेत बघा. SC/ST या पदाची कर्तव्य काय आहेत बरं? सर SC/ST हा महाराष्ट्रातला जो मुख्य रेव्हेन्यू गोळा करून देणारा डिपार्टमेंट आहे त्याच्यातला एक घटक म्हणून SC/ST बघता येईल सर आपल्याला. कुठलेही डेव्हलपमेंट कार्य करण्यासाठी आपल्या सरकारला वित्त आणि फायनान्स आणि सार्वजनिक सुव्यवस्था
ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामधलं ACST हे जे पद आहे सर ते मुख्य त्यांचं कार्य करतं. त्याच्यामध्ये सर ACSTचं मुख्य कार्य आहे की त्यांच्याकडे एक डीलर अलॉट असतात. त्या डीलरचं रजिस्ट्रेशनपासून तर सगळं वन विंडो सिस्टममध्ये ते कार्य करतात सर. बरं. तुम्ही सोशल सायन्समध्ये BA केलेलं आहे. हिस्ट्रीमध्ये सर. बरोबर. हिस्ट्री और सोशल सायन्स? सोशल सायन्समध्ये फर्स्ट इयरला हिस्ट्री आणि पॉलिटी होतं आणि थर्ड इयरला हिस्ट्री होतं. बरं. आता ॲनिमल नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. येस सर. माहिती आहे तुम्हाला? आहे सर, पण मी बघितलं नाही. नाही, तुम्ही त्याच्याबद्दल वाचलं असेल किंवा त्याचे काही ट्रेलर्स बघितले असतील. सर आता अधिवेशनाचा काळ आणि तयारी, त्यामुळे मला त्या संसदेमध्ये चर्चा झालेली फार ॲनिमल चित्रपटावर, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच आयडिया नाही का? बरं सर, त्याच्यात व्हायलंटली एक मी थोडंसं वाचलं, ऐकलं होतं, वाचलं पण नाही. तर जो व्हायलन्स आणि तो दाखवतो त्याबद्दल काही असावा असं मला वाटतं. तुम्ही सोशल सायन्सचे स्टुडंट राहिलेला आहात, तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. असे चित्रपट प्रदर्शित करणं हे समाजासाठी कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं बरं? सर, तो चित्रपट मला असं वाटतं की सेन्सॉर बोर्डला प्रमाणीकरण करून आलेला आहे. तर निश्चितच तो एका पातळीपर्यंत सेन्सॉर बोर्डनं त्याच्यातले चित्रीकरण तपासले असतील आणि त्यानंतर त्यांना मान्यता दिली असेल. व्यक्ती स्वातंत्र्याने हे दाखवण्याचा सर प्रत्येकाला अधिकार आहे. बरं. जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन या वादात तुम्ही कुठल्या साईडने आहे? सर मॅडम, मी त्याचा मध्यम मार्ग काढण्याच्या दिशेने आहे. कारण जुन्या पेन्शनमध्ये पूर्णतः सरकारवर लोड येत होतं. नवीन पेन्शन योजनेमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामुळे वाद निर्माण होत आहे. जसं की आपल्याला ग्रॅच्युटी नावाचा फंड आहे तो मिळत नाही. त्यानंतर लिव्ह इन कॅशमेंट म्हणजे 300 दिवसाची रजा जे असतात तर त्याचा जो फंड मिळत असतोय तो मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्युअरिटी नाही मॅडम. पूर्वीच्या पेन्शन योजनेमध्ये 50% श्युअरिटी होती. या पेन्शनमध्ये मार्केटला जो तुम्हाला आउटपुट मिळेल तुमच्या रिटायरमेंट नंतर तो मिळणार आहे. त्यामुळे पण जुन्या काळातले जे रिलेव्हन्सेस होते आणि आत्ताचा जो काळ आहे याच्यामध्ये काहीतरी चेंजेस असणं अपेक्षितच आहे ना. आत्ताच्या काळात जे गव्हर्नमेंट सरकारी ऑफिसर किंवा कर्मचारी आहेत ते त्यांच्या इंडिव्हिज्युअल लेवलला पण फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करू शकतात मॅडम. कारण सरकार आता 14% उचलतच आहे. याच्यात फक्त डबल टॅक्सेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो मॅडम मला. कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इन्कम टॅक्समध्ये त्याचं पूर्ण बेनिफिट मिळत नाही आणि जेव्हा आपल्याला आपले पैसे मिळणार आहेत त्याच्यावर सुद्धा 40% इन्कम टॅक्स लावला जातो. सध्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारावरती किती पैसा खर्च होतो सरकारचा? पूर्णतः जर बघितलं मॅडम तर अंदाजे 60%च्या आसपास होतो. इन्फ्रास्ट्रक्चर प्लस. मग हे योग्य आहे का बरं कुठलेही? आणि त्यात पण महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी 60% जर फक्त सॅलरीच जात असेल. सर, त्याच्यामध्ये आपल्याला FRBN कायदा सुद्धा आहे की त्याच्या एका लिमिटच्या वर सरकार खर्च करू शकत नाही. त्यामुळे मॅडम याच्यामध्ये आपण मध्यम मार्ग काढणं अपेक्षित आहे. मिनिमम 25% किंवा आंध्र पॅटर्न जो आहे तो आपण तिथं अवलंबू शकतो. ठीक आहे. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षभरामध्ये किती अधिवेशनं होतात? मुख्यतः 3 होतात मॅडम. 3. त्यातलं कुठलं नागपूरला होतं? असं कंपल्सरी नाही, परंतु हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं. स्पेसिफिक तेच का होतं? नागपूर करारामध्ये असं स्पष्ट म्हटलं मॅडम की एक विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला घेतलं जावं. नागपूर करार कधी झाला होता? तर तुम्ही कुठले होते त्याच्यामध्ये? 1953 मध्ये तो करार झाला होता मॅडम, जेव्हा आपण संयुक्त राष्ट्र निर्माण करत होतो. आणि जे संयुक्त राष्ट्र की संयुक्त महाराष्ट्र? संयुक्त महाराष्ट्र, सॉरी मॅडम, थँक्यू. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान जो नागपूर येथे एक नागपूर करार झाला 1953ला, त्याच्यामध्ये मुख्य अट होते की उपराजधानीचा दर्जा नागपूरला मिळावा, एक अधिवेशन तिथे व्हावं अशा पद्धतीने. खरंच तो दर्जा दिल्यामुळे काही फरक पडला का? डेव्हलपमेंट जर कन्सिडर केली आपण? मॅडम, तिथल्या स्थानिक लोकांना सरकार आपलं आहे, आपल्या जवळ येतोय आणि तिथले प्रशासकीय कामं गतिमानतेने त्या काळामध्ये होतात मॅडम. आणि जो प्रशासनावरती जो आर्थिक भार जास्त पडतोय त्याचं? येस मॅडम, या अधिवेशनाला जवळपास 3000 करोड खर्च होणार आहे असं मी एका लेखामध्ये वाचलं होतं. परंतु जरी पैसा खर्च होत असेल, परंतु सर चंद्रपूर किंवा गडचिरोली यासारख्या ठिकाणच्या व्यक्तीला सुद्धा हे सरकार आपलं आहे, आपल्या समस्या तिथे मांडण्यासाठी त्याला मुंबईला न जाता नागपूरला तो मोर्चा वगैरे किंवा त्याचे निदर्शने करू शकतो. पण तुम्हाला हे सिम्बॉलिक नाही वाटत का? चंद्रपूरच्या माणसाला मुंबईचं सरकार पण आपलं वाटू शकतं ना मॅडम. डिस्टन्स, एखादा विद्यार्थी किंवा MPSCचा विद्यार्थी जर आपण घेतला, तो जर मुंबईला
इंटरव्ह्यू द्यायला जात असेल त्याऐवजी जर नागपूरला इंटरव्ह्यू होत असेल तर त्याला आणखी सोयीस्कर होईल मॅडम. विदर्भच वेगळा केला तर मग तुमचं मत काय आहे? विदर्भ वेगळा करण्याची तळागाळातली मागणी नाही आणि विदर्भ वेगळा करणं हा फक्त विकासाचा मुद्दा आहे मॅडम. विदर्भ वेगळा करून आपल्याला विकासच साधायचा. विकासाचा जो अनुशेष म्हटला जातो तो कसा भरून काढता येईल आपल्याला? मॅडम बाय वे ऑफ फंडिंग, नोकऱ्या. पण फंडिंग राहतच नाही ना आपल्याला, आपला खर्च सगळा इकडेच चाललाय, पगारावर, पेन्शनवर. आपण टॅक्स मधून आणखी फंडिंग करू शकतो मॅडम, म्हणजे टॅक्स मधून रिसिप्ट वाढवू शकतो. जीएसटी मध्ये तसे आपल्याला बेनिफिट्स. जनरली लोक टॅक्स भरायला टाळाटाळ करतात असं वाटतं का तुम्हाला? डायरेक्ट टॅक्स भरायला टाळाटाळ करू शकतात पण इनडायरेक्ट टॅक्स मध्ये तरी पण ती टेंडन्सी आहे लोकांमध्ये, होता होईल एवढं टाळाचा प्रयत्न करतात. जीएसटीच्या आधी मॅडम कॉम्प्लिकेटेड टॅक्सेशन होतं. जेवढं जास्त कॉम्प्लिकेटेड टॅक्सेशन तेवढं टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती जास्त वाढते मॅडम. त्यामुळे आता जीएसटी मुळे सुलभ टॅक्स कर भरणं आणि त्यामुळे टॅक्स बेस पण वाढला आणि आपली रिसिप्ट पण वाढली. बरं. महिला अधिकारी ज्या आहेत, तुमचे सहकारी पण असतील बऱ्यापैकी, त्यांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत? आमच्या इथला स्थानिक असा प्रॉब्लेम होता मॅडम की तिथे त्यांच्या मुलांना ठेवण्यासाठी पाळणाघर नव्हतं. रिसेंटली आताच 3 महिन्यापूर्वीच पाळणाघर झालेलं आहे, परंतु जीएसटी ऑफिस एवढ्या वर्षापासून होतं सध्या पाळणाघर नसावं ही समस्या आहे. महिलांवरील कामाच्या ठिकाणीचे अत्याचार हे पण आहे आणि त्यांच्यावर डबल जबाबदारी वगैरे म्हणजे घरची आणि ऑफिसची. बरं, तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी म्हणून हे सांगा की आधुनिक भारताची सुरुवात कधी झाली असं मानलं जातं? युरोपियनचं आगमन हे आधुनिक वर्ष एक्झॅक्ट वर्ष नाही आठवत. ठीक आहे. बरं, तुमच्या अंगठीमध्ये जो खडा आहे तो कुठला आहे बरं? पोखराज. काय होतं याच्याने? आईने सांगितलं होता, तिची धारणा होती म्हणून मी घेतला सर. हा, पण तुम्ही विचारलाच नाही नेमकं कशासाठी वापरला होतो? शांती राहावं, मन स्थिर राहावं. बरं, काही वाटतं का तुम्हाला मग त्याच्याने काही फरक पडलाय? आईच्या समाधानासाठी आईचं समाधान झालं? हो, पण तुम्हाला काही एक्सपिरियन्स आला तुम्हाला का? काही एक्सपिरियन्स आला का? बरं. मनुष्य स्वतःच करतो तो स्वतःच होतो. बरं, जीएसटी किती आहे सोन्यावर? 3%. आता जे संसदेच्या बाबतीमध्ये घुसखोरी झाली सगळी किंवा जो हल्ला त्याला म्हटला होता, तुम्हाला काय वाटलं बरं जेव्हा ही न्यूज पहिल्यांदा तुम्ही ऐकली? सर मी सरप्राईज झालो की 5 लेअरची सिक्युरिटी तोडून एखादी व्यक्ती संसदेच्या त्या डेस्कपर्यंत किंवा अध्यक्षापर्यंत पोहोचण्याची हिंमत आणि तिथे जाऊन निदर्शने करण्याची हिंमत आहे हे आपल्यासाठी सर निश्चितच धोक्याची घंटी आहे. आता यांच्यावर UAPA अंतर्गत कारवाई करण्यासंबंधीच्या काही न्यूज आलेल्या आहेत किंवा तसे गुन्हे दाखल झालेले आहेत, याच्यावर तुमचं मत काय आहे? सर लोकसभा अध्यक्षांनी एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटीच्या अहवालानुसार त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल होईल याची सुरुवातीची पूर्वपरवानगी ही लोकसभा अध्यक्षांनाच त्यांच्याकडनंच घ्यावं लागेल सर आपल्याला आणि त्या कमिटीच्या निर्णयानुसार नंतर गुन्हे दाखल होतील. ओके, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.